सोबत जोडले गेलेले आहेत. अविनाशजी, तुम्ही या मोर्चाचं नेतृत्व करणार होता, तुम्ही पहिले यामध्ये सहभागी होणार होतात, मात्र रात्रीच तुम्हाला पोलिसांनी ताब्यात घेतलेलं होतं. तुम्ही जर यामध्ये सहभागी झाला असतात तर आणखी हा मोर्चा आणखी मोठा झाला असता, आक्रमकतेने आणखी पुढे गेला असता असं तुम्हाला वाटतं? प्रताप सरनाईक साहेब आता लाईव्हला आहेत. जी जी, हॅलो हॅलो, जी प्रताप सरनाईक साहेब लाईव्हला आहेत का? अविनाश जाधव, आपला आवाज त्यांच्यापर्यंत जाणार नाही, मात्र आमचा रिपोर्टर त्यांच्या सोबत आहे जो त्यांना प्रश्न विचारू शकतो. तुम्ही बोला. नाही नाही, माझं मत आहे की मी त्यांच्या मगाची बाईट ऐकली. एक मराठी माणूस म्हणून त्यांनी जो आमच्या मोर्चाला पाठिंबा दिला त्याच्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आणि अशीच मराठीवर प्रेम त्यांचं सतत राहो अशी मला त्यांच्याकडनं अपेक्षा आहे. खरं तर आजचा जो आता हा विजय आहे, जो संपूर्ण मीरा भाईंदर मधला एक 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 इथल्या काही स्वयंघोषित नेत्यांकडनं एक वातावरण तयार केलं गेलं होतं मीरा भाईंदरच्या बाबतीमध्ये, की मीरा भाईंदरमध्ये 15% मराठी आहेत, 12% मराठी आहेत, बाकीचे सगळे बाहेरनं आले आहेत. आज त्या सगळ्यांना मीरा भाईंदरच्या मराठी माणसांनी उत्तर दिलं की जेवढे आहोत तेवढे तुम्हाला भारी आहोत. आणि अतिशय मोठ्या प्रमाणात मीरा भाईंदरचे सगळेच मराठी लोक, तिथल्या आजूबाजूची आगरी कोळी लोक आज रस्त्यावर उतरली आणि त्यांच्यामुळे आज जे काही झालं होतं त्याला एक उत्तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना, एकीकरण समिती, सर्वच पक्ष आणि मीरा भाईंदर मधला मराठी माणूस यांच्या सगळ्यांच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे. हा मराठी माणसाचा विजय आणि मराठी माणसाच्या एकीचा विजय आहे. कारण तुम्ही आमचे जवळजवळ 1000-1500 कार्यकर्ते आज सकाळपासून तुम्ही अरेस्ट केलात आणि त्याच्यानंतरही रस्त्यावर जर एवढ्या मोठ्या प्रमाणात लोक उतरली असतील तर लोकांमध्ये, मीरा भाईंदरच्या लोकांमध्ये हा आक्रोश आहे, तिथल्या स्थानिक आमदाराबाबतीतची चीड आहे. आणि ह्याच्या पुढे मीरा भाईंदरमध्ये मला वाटतं त्या स्थानिक आमदाराला इथला मराठी माणूस त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. अविनाश जाधव, मात्र इथे प्रताप सरनाईक जेव्हा पोहोचले त्यावेळेला जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. कोणी त्यांच्या अंगावर बाटली देखील फेकलेली आहे. शांततेमध्ये मोर्चा होता, मंत्री पोहोचले आणि त्यानंतर थोडासा मोर्चा हा चिघळला. मला असं वाटतं की जर असं काही घडलं असेल तर ते चुकीचं आहे. कारण मी आज सकाळपासून त्यांना ऐकतो, म्हणजे कालच्या स्टेटमेंट मला जरी त्यांच्या आवडल्या नसतील तरी आज सकाळपासूनच्या मला त्यांच्या ज्या स्टेटमेंट आहेत त्या मला असं वाटत होतं की मराठी माणूस म्हणून त्यांच्यातलाही मराठी माणूस जागा झालाय आणि ते त्याच्या बाबतीमध्ये बोलतायत, याचा मला आनंद होता. अशी कुठलीही घटना घडली असेल तर ती योग्य नाही आणि मोर्चाचा आयोजक म्हणून मला देखील ते आवडणार नाही. प्रताप सरनाईकांनी म्हटलं अविनाश जाधव की समाजकंटक होते ज्यांनी ही अंगावर बाटली फेकलेली आहे आणि मराठी एकीकरण समितीचा हा मोर्चा होता. असे मोर्चे ज्या वेळेला निघताना, बोला बोला, तुम्ही ज्या वेळेला असे मोर्चे काढताना त्यावेळेला जर हा मोर्चा शांततेत निघाला असताना तर आमची जबाबदारी होती की इथे कुठलंही गालबोट लागू नये म्हणून. आमचे पदाधिकारी, आमच्या बरोबर येणारी लोक आम्हाला माहीत असतात. पण ज्या वेळेला हा मोर्चा चिघळला त्यात अनेक लोक मला वाटतं आली असतील आणि त्यांच्यातलंच कोणीतरी हे कृत्य केलं असावं. आम्ही याचं समर्थन करत नाही किंवा आम्ही या गोष्टीला कुठल्याही प्रकारचा दुजोरा देत नाही. परंतु जर सकाळी हा मोर्चा नीट काढून दिला असतात ना तर 10ला आमचा मोर्चा निघणार होता. तिथनं 2 किलोमीटरवर हा मोर्चा जाऊन थांबणार होता. 11:30 हा आमचा मोर्चा विषय संपला असता. पण ज्या पद्धतीने पोलिसांनी काल रात्रीपासून जोर जबरदस्ती केली, रात्री 3 वाजता माझ्या घरी आले, अख्ख्या कुटुंबाला माझ्या पोलिसांनी उठवलं, मला घेऊन आले, मीरा भाईंदर पर्यंत घेऊन आले. त्याच्यानंतर त्यांना काय माझी एवढी भीती होती मला माहित नाही. मीरा भाईंदरवरनं मला डायरेक्टली पालघरमध्ये शिफ्ट करण्यात आलं. सो हा जो काही प्रकार चालू होता मला नक्की कळत नव्हतं की यांच्या मनात भीती कसली आहे, सरकारच्या मनात एवढी भीती कसली आहे की माझ्यासारख्याला जर तुम्ही मीरा भाईंदरला आणलं तर तिथनं पालघरला घेऊन जायची काय गरज होती. सकाळी 7 वाजता मला पालघरला शिफ्ट केलं, रात्री 3 वाजता घेऊन आले, मीरा भाईंदरच्या गोपनीय खात्यात मला लपवून ठेवलं. हे सगळं जे काही पोलीस करत होती ते अतिशय मला अनुभव वाईट होता आणि मी सन्माननीय राजसाहेबांकडे माझी ही व्यथा मांडणार आहे. अविनाशजी, मगाशी प्रताप सरनाईक असं म्हणाले की मराठी एकीकरण समितीचा हा मोर्चा होता, मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेनं याचं राजकारण केलं. मला असं वाटतं की मराठी एकीकरण समिती हा आमचा एक भाग होता. परंतु ह्या मोर्चाची जी काही मोर्चा जाहीर हा मी केला होता की अशा प्रकारचा मोर्चा निघाला पाहिजे. कारण आज हे लोक हिंमत करतायत, उद्या दुसरा कोणी हिंमत करेल. आज 200-500 लोक मिळून जर ही हिंमत करत असतील तर उद्या युपी बिहारची लोक करतील, उद्या इतर भाषिक लोक करतील. सो मराठीच महाराष्ट्रात चालेल हे आम्हाला दाखवायचं होतं आणि त्याच्यासाठी हा मोर्चा
आम्ही आयोजित केला होता. शेवटी मोर्चा कोणी आयोजित केला हे गरजेचं नव्हतं. मोर्चासाठी मराठी माणूस रस्त्यावर आला आणि एकत्र येऊन त्याने एवढ्या विरोधानंतरही आपला विजय झाला अशा प्रकारचा ची भावना सर्व मराठी माणसांमध्ये निर्माण झाली. हीच आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. मराठीचं मोर्चाचं श्रेय ज्याला कोणाला द्यायचंय त्यांनी त्याला द्यावं. लोकांना माहिती आहे, मीरा भाईंदरच्या लोकांना, की ह्यात पुढाकार कोणाचा होता, पण एक मराठी एकीकरण समिती, मनसे आणि इतर सगळेच पक्ष आम्ही खांद्याला खांदा लावून या सगळ्या प्रकरणात पडलो आणि एकत्रपणे मराठीचा आवाज आम्ही या मीरा भाईंदरमध्ये उठवला. आम्हाला जे साध्य करायचं होतं ते असं होतं की इथल्या स्थानिक आमदाराकडनं एक वातावरण केलं जात होतं की 12-15% जिथे मराठी आहेत, इधर मराठी का नाही चलेगा. सो जे कोणी आम्ही आहोत ते आम्ही तुम्हाला भारी आहोत हे आम्हाला त्यांना दाखवायचं होतं आणि आम्ही ते दाखवलंय त्यांना. ऐनाजी, सुरुवातीला या मोर्चाला परवानगी नाकारण्यात आली, तुम्हालाही पोलिसांनी ताब्यात घेतलं, राजू पाटील यांना नोटीस दिली आणि इतर कार्यकर्त्यांनाही तिथे जाण्यापासून रोखण्यात आलं, काही कार्यकर्त्यांनाही ताब्यात घेतलं. त्यानंतर जसा मोर्चा वाढला तशी पोलिसांनी पुढे परवानगी दिली. जी, हे अतिशय खोटं आहे की पोलिसांनी आम्हाला रूट बदलायला सांगितलं. माझ्या कुठल्याही ऐकण्यात किंवा मी काल दुपारी 3 वाजता स्थानिक पोलीस स्टेशनचे जे सिनियर पी आहेत कांबळे म्हणून त्यांच्याकडे मी स्वतः बसलो होतो. त्यांनी कुठेही मला रूट बदलण्याच्या बाबतीत कधीही सांगितलं नाही. ते एवढेच म्हणत होते की व्यापारी माफी मागायला येणार आहेत, तुम्ही ऐकणार आहात का, एवढंच त्यांचं मत होतं. मला कुठेही रूट बदला किंवा या गोष्टी करा असं कुठल्याही परिस्थितीत मला सांगितलं नाही. मी हे शपथीवर तुम्हाला सांगतो. जे पोलिसांकडनं सांगितलं जातंय ते अंगाशी आलंय म्हणून ते त्यांच्याकडनं सांगितलं जातंय. जे राजू पाटील यांना पत्र, आम्ही जी मोर्चाला परवानगी मागितली होती त्यात सन्माननीय राजूदादा पाटील यांचं नाव होतं, सन्माननीय संदीप देशपांडे यांचं नाव होतं आणि मी आयोजक अशी आमची नावं होती. म्हणून राजू पाटील आणि संदीप देशपांडेंना त्या नोटीसी देण्यात आल्या. मी विचारलं पोलिसांना की राजू पाटलांना रात्री 2:30 वाजता तुम्ही का उठवलं, तर ते म्हणाले तुमचे जे पत्र आहे त्यात ते मेन्शन होतं की 2:30 वाजता राजू पाटील देखील येणार आहेत म्हणून ते त्यांना नोटीस देण्यात आली. नक्कीच. अविनाश जाधव, आता प्रताप सरनाईक